करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार 12 ऑगस्ट 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. अमावस्या, दर्श अमावस्या, दीपपूजन. आणि आपण पाहायला जर गेलो तर आपली गटारी अमावस्या. समर्थ म्हणाले दिवस तर फार उत्तमाचा आहे, वार पण उत्तमाचा आलेला आहे. गटारी अमावस्या उद्यापासून प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर श्रावण महिन्याची सुरुवात. श्रावण महिन्याच्या आधी येणारी ही अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या. या दिवसानंतर पवित्र श्रावण महिना सुरू होतो. उद्यापासून जर आपण पाहायला गेलो तर श्रावण महिना बघा, प्रत्यक्षात श्रावणात अनेक जण, समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो अनेक पदार्थांचा त्याग करतो, बरोबर की नाही? तामसी वृत्ती निघून जावी आणि सात्विक वृत्ती आपल्यामध्ये प्राप्त व्हावी. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी आज पाहायला जर गेलो तर शेवटचा आपला वेगळाच आहार असतो. म्हणून आजच्या अमावस्याला गटारी अमावस्या म्हणतात. तिथे बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तिथे दर्शवलं आहे का? नाही ना. गटारी अमावस्या आज आहे म्हणून नाही, आषाढ अमावस्या आहे, दर्श अमावस्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीप अमावस्या. आजच्या दिवशी पितरांचं स्मरण केलं जातं. स्नान, दान, जप, पूजा, दीपदान यांना विशेष महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा बघा, घराची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाची शुद्धी करून श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये उद्यापासून येणारा जो श्रावण महिना, त्यामध्ये सर्व ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर हिरवगार, बरोबर की नाही, पाहायला मिळत आहे. निसर्ग. मग सात्विक जीवनाची सुरुवात करण्याचा हा दिवस, सात्विक वृत्ती, सात्विक जीवन. आपण अजूनपर्यंत बघा, आजच्या दिवसाचं आपण प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं. किती दिवस अगोदर? 10 दिवस अगोदर, 15 दिवस अगोदर. का? आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, गटारी अमावस्या. पण उद्यापासून सात्विक जीवन जगायचं असं आपण ठरवलंय. मग आजच्या दिवशी आपण तामसी वृत्तीचं जीवन जगायचं का? विचार करा, पहावे आपणासी आपण कशामध्ये आपण आपल्या बघा, प्रत्यक्षात आपण गुंतलेलो आहोत, विषय वासनेमध्ये अडकलेलो आहोत. आपण कशाचा त्याग केला पाहिजे? हो, व्यसनामध्ये आपण अडकलेलो आहोत, बरोबर की नाही? आपल्या घराची बेल न वाजवता, आपल्या घराची कडी न वाजवता आपण शेजाऱ्यांच्या कड्या वाजवतोय, शेजाऱ्यांची बेल वाजवते. त्यांनी दरवाजा उघडल्यावर बघा ते सांगतात, बाबा आमचं घर आहे, तुमचं घर बाजूला आहे. एवढी आपल्याला शुद्ध नाही आहे. म्हणजे गटारी अमावस्या. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्यक्षात या देहाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात. या देहाचा भाग चालू आहे. गटारी म्हणजे काय? बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर गटारी हा शब्द गटाराशी संबंधित नसून
परंपरेने बघा बोलीचालीतला हा शब्द आहे. म्हणून आजच्या दिवसाला आषाढ अमावस्या म्हटलं गेलेलं आहे. बघा, आषाढ अमावस्यानंतर भगवान श्री शिव शंकराची बघा विशेष करून उपासना पूजा केली जाते. दर सोमवारी आपण बघा प्रत्यक्षात कुठे जातो? शिव मंदिरात. कारण श्रावण महिना हा शिवपूजेसाठी अत्यंत पवित्र महिना म्हणून मानला जातो. त्यामुळे या दिवसापासून मन, वाणी आणि आहार शुद्ध ठेवण्याचा संकल्प केला जातो. एक महिना आपण आपल्या आहारामध्ये सुद्धा बदल करतो की नाही? आपल्या वाणीमध्ये बघा आणि आपल्या मनामध्ये सुद्धा का बदल होतो? जसं आहार, जशी बघा प्रत्यक्ष पाहण्याचा जो दृष्टिकोन, तशी वाणी, तसे शब्द, तसं जीवन. म्हणून याच कारणामुळे श्रावणापूर्वीचा आजचा हा शेवटचा दिवस. श्रावणामध्येच का सर्वात जास्त भक्ती होते? बरोबर की नाही? आपल्या घरामध्ये सुद्धा बघा संध्याकाळी, सकाळ संध्याकाळ दीपपूजन केले जाते, ग्रंथ वाचले जातात, पारायण. बघा प्रत्यक्षात किती प्रकारे भक्ती का श्रावणामध्येच. जीवनात आपल्यामध्ये संयम आणि सात्विकतेला सुद्धा तितकंच आहे. का सात्विक जीवन हवं? का तामसी वृत्तीचं नको? जसं आपला आहार असेल ना, त्याचप्रमाणे आपलं बघा प्रत्यक्षपणे जीवन पाहायला मिळतं. तामसी वृत्तीचं आहे का, सात्विक वृत्तीचं आहे का, हे आपण स्वतःहून पाहायचं. कारण का आपला देह हा वाईट सवयींमध्ये अडकलेला आहे, वाईट संगतीमध्ये अडकलेला आहे, वाईट व्यसनामध्ये अडकलेला आहे. आज संकल्प करायला हवा उलट, परंतु आपला प्लॅन, आपला नियोजन हा वेगळाच असतो. आपण काय ठरवलेलं असतं की बाबा उद्यापासून आपल्याला सात्विक जीवन जगायचं आहे. आज बेधुंद होऊन बघा प्रत्यक्षपणे आजचा दिवस आपण सेलिब्रेट करू. बरोबर की नाही? त्याग करता आला पाहिजे. श्रावण महिन्याचं स्वागत आपल्याला उद्या भक्तिभावाने करायचं आहे. आता आज जर आपण जागरण केलं, बघा अनेक ठिकाणी या ध्येयाचे प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर पार्टीचं नियोजन आहे. बरोबर की नाही? आता रात्र झाली तर उद्या सकाळी बघा प्रत्यक्षात आपल्याला लवकर उठता येईल का? मग उद्याचा दिवस, श्रावण महिन्याचा पहिला दिवस, त्या पहिल्या दिवसाचं आपल्याला स्वागत करायचं, ते सुद्धा भक्तिभावाने करता येईल? नाही ना. आपल्याला जर कोणी उठवायला आलं तर आपण काय बोलू की बाबा काल रात्री जागरण झालंय, मला झोपू द्या. बरोबर की नाही? शुद्ध आहार आणि सदाचार. शुद्ध आहार असणं फार गरजेचं आहे. बघा समर्थ म्हणाले, पुन्हा एकदा या देहाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. आपण मच्छी, मटण, मांस बघा नॉनव्हेज पूर्णपणे आपण बंद करतो की नाही? कारण का? श्रावण आहे. उद्याच्या दिवसापासून आपल्याला पूर्णपणे बंद करायचं आहे. आजच्या दिवशी खूप खायचं, उद्यापासून सात्विक जीवन जगायचं आहे. दृष्टिकोन बघा कसा बदलतो. म्हणून दर्श अमावस्या सुद्धा नाव दिले. दर्श अमावस्या म्हणजे काय? त्या प्रत्येक अमावस्याचा पवित्र दिवस. वेदांमध्ये सुद्धा अमावस्येला दर्श असं म्हटलं गेलं. आजच्या दिवशी बघा तुम्ही सुद्धा सूर्य आणि चंद्र एकाच राशीत येतात, आपण ऐकले. बरोबर की नाही? त्यामुळे आजचा हा दिवस धार्मिकदृष्ट्या जर पाहायला गेलो तर अत्यंत महत्त्वाचा आहे. भक्ती करण्याचा दिवस आहे. भगवान शिव, श्री विष्णू
आणि पितृदेवता यांची पूजा केली जाते. बरोबर की नाही? दर्श अमावस्या म्हणजे काय? तर आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा. अमावस्या म्हणजे अंधारच ना, अज्ञान, अंधकार पूर्णपणे पसरलेला आहे. आपला देह घाबरतो ना, अंधार, परंतु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा यातूनच पाहायला मिळते. मनामध्ये बघा प्रत्यक्षात अहंकार आहे, मत्सर आहे, लोभ आहे, वाईट विचारांचा त्याग आहे, वाईट सवयी आहेत, वाईट व्यसन आहेत. त्याचप्रमाणे बघा सदाचार, भक्ती, सेवाभाव स्वीकारण्याचा सुद्धा हाच दिवस आहे. म्हणून आजच्या दिवसाला दर्श अमावस्या तर म्हटलं गेलेलंच आहे, परंतु त्याचबरोबर दीप अमावस्या सुद्धा म्हटलंय. पण गटारी अमावस्या असं उल्लेख केलेला आहे का बघा? विचार करा, मनाला प्रश्न विचार. दीप अमावस्या अत्यंत श्रद्धेने साजरी करणारी ही अमावस्या. आजचा हा दिवस, आजच्या दिवशी बघा प्रत्यक्षात घरामध्ये सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. समई असेल, निरंजने असेल, पंत्या असेल, स्वच्छ करून बघा प्रत्यक्षपणे पूजा केली जाते. कारण का? उद्या श्रावण महिन्याचा पहिला दिवस, त्याच्या स्वागतासाठी. बरोबर की नाही? म्हणून घरातले दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करून आजचा हा दिवस आपण सात्विकदृष्ट्या पाहायचा आहे. घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून दीपपूजन केले जाते. घरामध्ये आपलं सुख आहे का? शांती आहे का? जसं आपला आहार असेल ना, तसं बघा प्रत्यक्षात आपल्याला तामसी वृत्तीचं, सात्विक वृत्तीचं, रजोगुणी वृत्तीचं आपल्याला त्यांचा स्वभाव पाहायला मिळतो. घरामध्ये सुख शांती बरोबरच लक्ष्मीचं सुद्धा आगमन झालंच पाहिजे. आपण लक्ष्मीच्या मागे धावत चाललेलो आहोत, आपण पैशाच्या मागे धावत चाललेलो आहोत. बरोबर की नाही? कर्म उत्तमाची कर, नक्कीच बघा लक्ष्मी तिथे वास करेल. बरोबर की नाही? म्हणून दीपपूजन केले जातं. भक्तीने, भक्तिभावाने, श्रद्धेने उत्तम प्रकारे उपासना कर, पूजन कर, भक्ती कर. त्याचप्रमाणे बघा आपण आपल्या घरामध्ये आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून बघा उत्तम प्रकारे पूजा करत असतात. कारण का? श्रावण महिना आहे. कोणी आपल्या घरामध्ये पाहुणे आले की त्यांना आपण काय सांगतो की आवा श्रावण महिना आहे. बरोबर की नाही? श्रावणामध्ये जसं बघा बाहेरचा निसर्ग हिरवागार असतो ना, तसं आपल्या घरामध्ये हिरवागार वातावरण असलं पाहिजे. दरवेळेला लाल भडक आपल्याला पाहायला मिळतो. इकडचा राग तिकडे, तिकडचा राग इकडे. तो लाल भडक जो राग आहे ना, तोच बाजूला करायचा आहे. आणि हिरवागार निसर्ग जसं बघा प्रत्यक्षात ते पाहून आपलं मन सुखावतं, तसं आपलं घर सुद्धा निसर्गाप्रमाणे आपलं घर असणं आवश्यक आहे. मग त्यासाठी बघा आपण आपल्या घरामध्ये कुलदैवताची सुद्धा प्रार्थना करत असतो, कुलदैवताला सुद्धा स्मरण करत असतो. सदाचार भक्तिभावाने आजचा दिवस आपल्या जीवनात फलित करण्याचा दिवस आहे. म्हणून जीवनात आनंद जर पाहायचा असेल तर नक्कीच आजच्या दिवसापासून संकल्प करता आला पाहिजे. उद्याचा दिवस तर फार उत्तमच आहे. येणारा श्रावण महिना हा उत्तम रीतीने भक्तिभावाने कसा जाईल, कसा येईल हे आपण प्रामुख्याने पाहिलं पाहिजे. त्यासाठी अखंड श्री सेवा, निष्काम दास्य भक्ती असणं फार गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.